पाणीपुरवठा सुरू आहे आमच्या पश्चिम भागात, परंतु काही कारणास्तव ते आता पिवळ्या कलरचं पाणी येतं. त्या संदर्भात जरा हे म्हणजे नागरिकांना आवाहन केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आत्तापर्यंत पेपरात कुठल्या ह्याच्यात आला नाही. त्यांना बऱ्याच वेळा फोटो पाठवले पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही. दूषित पाणी नसेल परंतु पाण्याला कलर जो येतोय त्यामुळे नागरिक संभ्रम अवस्थेत आहे. त्यामुळे ते एक सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट घंटेवारीच्या संदर्भात मी मागे पण बोललो होतो, चॅनलमध्ये पण सांगितलं होतं की कर्मचारी काही जण अपार्टमेंटला पाणी सोडण्यासाठी पैसे घेऊन पाणी सोडतात. पैसे नाही दिले तर 3-3 दिवस पाणी देत नाही, अशी परिस्थिती आहे आणि झालेले. त्या संदर्भात मी संबंधित विभागाला पण सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात त्या माणसाला संबंधित कर्मचाऱ्याला बदलावं हे सांगितलंय. सगळ्यांना माहिती आहे. कर्मचारी बदलावा ही पण सांगितलेलं आहे, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. माननीय सदस्य, आपण माझ्याकडे नावं द्या, त्याला प्रूफ द्या, आपण जागेवर त्याच्यावर कारवाई करू. धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे अभय योजनेचा लाभ सर्वांना चालू आहे. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे आपण जर आत्ता बघितलं तर 2025 पर्यंत अभय योजनेचा लाभ आपण घेतो. ज्या नागरिकांनी पैसे भरतील त्यांचं 8 महिन्याच्या पुढचं आपण व्याज घेतो. मग 2025 मध्ये काय नागरिकांचे थकीत होतील, म्हणजे काय 50 असतील, 25,000 असतील, त्यातले काही नागरिकांनी 25,000, 20,000, 15,000 भरले तर ते पूर्णतः व्याजात घेतलेले पैसे. म्हणजे त्याला पण कुठंतरी सूट मिळावी किंवा नागरिकांचा त्या दृष्टिकोनातून पण विचार व्हावा. कारण त्यावेळेस पण लोकांनी भरलेले आहेत ना पैसे. ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्या संदर्भात जरासं चर्चा व्हावी. दुसरी गोष्ट म्हणजे एक मुद्दा आहे असा, म्हणजे आता विषय सोडून आहे, परंतु 344 गुरुवार पेठे मिळकत. या मिळकतीमध्ये गेले 2011 मध्ये ती मिळकत आपण नगरपालिकेने बांधली. तर 4 गाळे त्या ठिकाणी होते. 4 गाळ्यांच्या संदर्भात नगरपालिकेनं त्यावेळेस भाडे आकारणी केली होती. परंतु आज रोजीपर्यंत त्याला कोणतेही भाडं किंवा त्याला कर किंवा कोणत्याही प्रकारचं त्या संदर्भात सभागृहात किंवा आपल्या नगरपालिकेला फायदा मिळालेला नाही. तर त्या संदर्भात पण चौकशी होऊन ते आपल्याला सर्वांना त्याची भाडे आणि कर मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. 4 गाळे 2 गाळे त्यांना द्यायचं असं थोडंसं बोलणं झालं होतं, परंतु 2 गाळ्याच्या ऐवजी 4ही गाळे ते वापरले. म्हणजे ते पण कुठेतरी नगरपालिकेनं म्हणजे सावरणं बघावं असं माझं 344 गुरुवार पेठ. तुम्हीच केला.